जळांसाठी खर्च केलेला नाही या केळीमध्ये, जळांसाठी कुठलाही खर्च केलेला नाही इथे, की जळा वाचवायचे आहे मला, जळांवरती खर्च केलेला नाही. किंवा तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघसान ज्या टायमाला सुरुवातीला आम्ही वापरलो त्याच्या सुरुवातीला जर बघितलं तर इथे केळी ही खालतीवर झाली होती, खालीवर होती, ही केळी खालीवर होती. त्याच्यानंतर मी सोडल्यानंतर म्हणजे आम्हाला फरक जाणवला त्याचा. आणि तुमचे जे कन्सल्टंट आहेत दुकानदार, हा, त्यांनी पण मान्य केलं की तुम्ही जादू काय केला, तर मी त्यांना सांगितलं की मी वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं. त्यांनी पण मान्य केलं. नो, माझे इतर प्लॉट सुद्धा आहेत, तेच कन्सल्टंट बघतात माझी, फक्त ह्या केळीला आपण वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं होतं म्हणून ते सुद्धा मान्य करतं की नाही याच्यात काहीतरी वेगळा पण आहे. पण आज सरांनी जी काही निस्वन सुरू झालेली त्याला घेतलंय आणि सर सांगत आहेत की सर आपण ज्या केळीला तुमची पहिले 2 डोस घेतले ती केळी ह्या एरियामध्ये एकदम वेगळी आहे. वेगळी आहे. हो हो हो, प्रत्येक व्यापारी म्हणतो की नाही याच्यात काहीतरी बदल आहे. बरोबर आहे का नाही? प्लॉट मध्ये आल्यानंतर त्याला असं वेगळं जाणवते. व्यापारी बोलतोय, व्यापारी सांगतो, आज व्यापारी सांगतो आज एक्सपोर्ट वाल्यांना पसंत आहे माल, की तुम्ही 10 टन माल होऊ द्या, आपण याला एक्सपोर्ट करू. बघ, आणि आपण फाने किती धरल्यात? आपण 10 किंवा कुठे कुठे वादी बघून आपण 11 पण धरलेले आहेत, पण कमीत कमी 10ची वर. आणि आमच्या रावेर तालुक्यामध्ये एक पॅटर्न आहे की 8 फणी किंवा 9 फणीच्या वरती केळी व्यापाराला पसंत येत नाही, पण इथे आपण 10 किंवा 11 सोडल्यानंतरही त्यांना आज पसंत आहे. म्हणजे ही एक खासियत आहे, हे खासियत आहे. हे खासियत जी जाणीव झाली. आता जाणीव पण असणं आणि जाणीव ठेवणं पण, साहेब ह्या काही गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत बरं का. पण तुमच्याकडे कष्ट पण आहे, तुम्ही खर्च पण करताय, आणि तुमच्या कष्टाचं जे तुम्हाला नजरेला दिसतंय हे जे तुम्हाला जाणीव पण आहे, म्हणजे ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण मला काय म्हणायचंय, तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलं, विषय सोडून दिला, बरोबर का? बरोबर, विषय सोडून दिला आणि आज तुम्हाला इथं जाणीव होती. मग ही जाणीव होऊन बी जर तुम्ही आणखी सोडून दिला तर मग आपल्याला दोघाला पण, समजा तुमच्या जागेवर मी माझ्या जागेवर तुम्ही जरी असलो, आपल्याला कोण वाचवेल? मग आज तुम्हाला हितली जाणीव तिकडे घ्या म्हणते. बरोबर आहे. म्हणजे ही किती मोठी म्हणजे आपण ही आता जी चलतोय ही जे निस्वन झालेली आहे ह्या साईडला हे घड दिसतात. आपण काय आता एका जागेवर उभा राहिलो असा विषय नाही की बाबा एका जागेवर उभा राहून शूटिंग काढली, आतमधलं काय दावू शकत नाही किंवा आतमध्ये कसं आहे काय सांगू शकत नाही. हिथं इतकं जबरदस्त सगळं दिसतंय की हे सगळं हे दाडवावं ते काढावं, ते दाडवावं ते काढावं असं वाटतंय. आणि हे बघा आता एक शेवटची निस्वन झालेली इकडे ह्या फणीतलं वादीतलं अंतर. सर जे बोलतात ते कसं आहे बघा, सरांना जी जाणीव झाली तर ही अशीच जाणीव नाही झालेली. आता इथं फण्या किती पडल्यात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 ही 9 10 11 12 13 14 आणि हो काही 15वा अंगठा वाटतोय. म्हणजे जळगाव क्षेत्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की साहेब आमच्याकडे एवढ्या फण्या नाहीच पडत. बरोबर आहे का नाही? हो. आमच्याकडे आता फण्या किती पडल्यात? ह्या 15 पडलेले. 15 फण्या पडल्यात. तुम्ही 11 धरल्यात. 11 धरले, पण 15 फण्या पडल्यात. आणि एका फणीच्या ह्या आणि ह्या फणीच्या मध्ये अंतर किती? अंतरी भरपूर आहे. किती ना अंदाजे फूट? कमीत कमी 2 फण्यातली अंतरी 1.5 फूट आहे. 2 फण्यातली अंतरी 1.5 फूट आहे का नाही? हो. म्हणजे आणि वादा बी लांबडा आहे, वादा पण लांबडा, कलर क्वालिटी आहे आणि ताकद आहे त्याच्यामध्ये, त्वरा जास्त येतं. आणि जेव्हा 15 फण्या पडतील त्यावेळेस आपल्याला कुठेतरी वाटतं की बाबा आपण 10-11 सहज पकडू शकतो. म्हणजे हे जी 180 होते आणि ही बघितलं कमळ, तर ही कमळ 1 फुटाचं येईन तरी. नुसतं कमळ. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव रामेश्वर मधुकर पाटील, राहणार शिंदखेडा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. आपण अगदी आता फिरतोच आहे, आणखी आपल्याला पूर्वावस्थेच्या जागेवर जायचंच आहे आपल्याला, जिथं आपण पूर्वावस्था काढली. तर ह्या केळीला जे तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरले, आता जी निस्वन होऊन लय झालं ते 8-10 दिवसात तुमचा कटिंगला माल आहे. बरोबर आहे का? बरोबर. ह्या अवस्थेला अगदी आपण आज आलेलो आहे. तर तुम्ही ह्याला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरले, तुम्हाला घडामध्ये, फणीमध्ये, वादीमध्ये आणि 2 फण्यांच्या मध्ये अंतरीमध्ये तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल? आजची तारीख काय? आजची तारीख 22 मार्च 2025. हो. तर ह्याच्यामध्ये काय बदल जाणवते तुम्हाला? मी 2 डोस सोडल्यानंतर झाडाची जी आहे ती ग्रोथ एकदम झालेली, आणि त्याच्यानंतर ज्याची जी निस्वन आली तर त्याच्यातली म्हणजे केळांची लांबी आणि 2 फण्यातली अंतरी, ती 2 डोस सोडल्यानंतर मला जाणवलं केळीमध्ये की नाही याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 ही गोंडा फणी आहे.
आणि सरांनी सगळ्यात महत्वाची एक काळजी काय घेतलेली, प्रत्येक गड जो आहे त्या गडावरती हे जे काही खालचे पाले असतात ह्या पाले कट करून त्याची पिंडी बांधून प्रत्येक गडाच्या वरच्या दांड्यावरती ठेवलेले आहे. त्याच्यामुळं गड पोचण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. आणि ही खूप शेतकरी आता अलीकडं हा पॅटर्न राबवत नाहीत. ह्या पॅटर्नमुळं खूप गड पोसायला मदत होते की जेणेकरून त्याच्यावरती दांड्यावरती ऊन पडत नाही आणि ऊन न पडल्यामुळं गड पोसायला फुगायला चांगला फरक पडतो. तर ही अशी जी वरची पद्धत आहे जी दांड्यावरती पाला ठेवणं ही खूप छान पद्धत आहे. सरांनी ती पूर्ण सगळ्या गडांवरती ही आपल्याला ठेवलेली दिसते. आणि ही जवळपास किती हजार झाड आहेत सर आपली? ही आमचे 2700 झाड आहेत. हे 2700 झाडं आहेत. ह्याची लागण तारीख काय बरं आपली? ही 10 मे ची लागवड आहे. 10 मे 2024 ची लागवड आहे. आता ही 10 मे ला आपला प्लॉट राहील का? नाही, हा आमचा तोपर्यंत कटिंग होऊन जाईल. आता पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण कटिंग होऊन जाईल. पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण कटिंग होईल. म्हणजे एप्रिल मध्ये प्लॉट पूर्ण कटिंग होते. म्हणजे आपला 11 महिन्यात प्लॉट कटिंगला येतोय. हो हो, बरोबर आहे का? हो. सगळं घरी एकसारखं कसा कॅमेरा आपण काय एका रांगेतनं फिरतोय असा विषय नाही. वादा लांबडा आहे. वादा लांबडा आपली एकच चुकी झाली. म्हणजे आपला जो तिसरा डोस पाहिजे होता ना, एक तरी गेला पाहिजे होता. एक तिसरा डोस पाहिजे होता त्याला. म्हणजे आपण काय झालं, नेमकं निस्वन झाली आणि तिथे थांबलो आपण. सुरुवात झाली ना, तिथे जर एक डोस गेला असता, आज थोडंफार काही ते प्लस असतो. हे व्हिडिओ आहेत ना, हे ज्यांच्याकडून आम्ही बनवून घेतो ना त्यांना पण उरकत नाही. कारण हे व्हिडिओ एवढे बनायला लागलेत, कारण रिझल्ट एवढे मार्केटमध्ये आता बनायला लागलेत की प्रत्येकाचे आम्ही जेवढे मार्गदर्शक आहेत 4-5 रोज व्हिडिओ शूट होतात. मग 4-5 जर व्हिडिओ शूट झाले तर रोजचे कमीत कमी 20-22 व्हिडिओ तयार होतात कमीत कमी. आणि 20-22 मधले बळच लय झालं तर 1-2 व्हिडिओ पडतात. म्हणजे खूप व्हिडिओ पेंडिंग मध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं, आपण चलतोय किती वेळ झालं, बागेमध्ये सावली आहे, ऊन नाही. त्याची एक प्रचिती. आपण जर ह्याला पाला मोपायचा म्हणलं तर पाले ह्याला किती नाही म्हणलं तरी जेव्हा आले होते तेव्हा किती करपा होता साहेब याच्यावर, किंवा हा प्लॉट राहणार नाही, याच्यावरती पाणी राहणार नाही. हो, करप्या वाढला होता. पण तुम्ही म्हणताय तसं ती 2 फवारण्या विषय काय होतो कंटिन्यू केलं साहेब त्याच्यावरती. ह्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असली, तुम्ही म्हणताय तसं 1-2 स्प्रे मध्ये ते कंट्रोल होणारच आहे. रोगप्रतिकारक शक्ती नसली तर ती कंट्रोल नाही होणार. हॅलो, हा बाबा, आम्ही इकडे होता घरच्या वाराकडे. खालते का मग तुम्ही वरती या ना. हा या तुम्ही बागा, तुम्ही बाबा आलेले आहे. बाबा आलेत का? हो. त्यांचंही मनोगत घ्या, त्यांनाही आवडलं ना की बा काहीतरी वेगळं जाणवते. त्याच्यामुळे मी आज परत माझी एक दुसरी केळी आहे, त्याच्यासाठी मी 2 डोस सोडत आहे. सुरू झाली निसोनीच्या वेळेस सोडत आहे. मग मला काय म्हणायचंय, ज्या वेळेस आम्ही तुम्हाला मार्गदर्शन दिलं त्याची पूर्वावस्था काढली, 2 व्हिडिओ आहेत आपल्याकडे, ते तर आपण जाणारच आहे. पण तुम्हाला एक वेगळं आणखी इतरांच्या बागेवरचा करप्या आणि आपल्या बागेवरचा करप्या ह्याच्यामध्ये एक काय जाणवते? इतरांच्या केळीमध्ये आज सुद्धा करपा आहे आणि आपला तो लगेच आला होता, पण त्याच्या ताकदमुळे आपण जे वापरा बाहेर वापरले त्याच्यामुळे तो लगेच कंट्रोल झाला. म्हणजे ह्या केळीवरती बी करपा आला होता, पण ज्या वेळेला आपण त्याचं मार्गदर्शन वापरलं त्याच्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांना 4 स्प्रे करावे लागले, मला 2 स्प्रे मध्ये कंट्रोल झाला करपा. म्हणजे ही एक तफावत जाणवली मला की शेतकऱ्यांना 4 स्प्रे करावे लागले तरी त्यांच्या इथे एवढं पानं नाही. आणि आज आपण 2 स्प्रे घेतले तर तो कंट्रोल मध्ये आला. आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सरांचे आपण पहिली अवस्था वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतरचे असे दोन्ही व्हिडिओ युट्यूबला आहेत. पण आज सरांनी जी काही निस्वन सुरू झालेली त्याला घेतलंय आणि सर सांगत आहेत की सर आपण ज्या केळीला तुमची पहिले 2 डोस घेतले ती केळी ह्या एरियामध्ये एकदम वेगळी आहे. वेगळी आहे. हो हो हो. प्रत्येक व्यापारी म्हणतो की नाही याच्यात काहीतरी बदल आहे. बरोबर आहे का नाही? प्लॉट मध्ये आल्यानंतर त्याला असं वेगळं जाणवते. व्यापारी बोलतोय, व्यापारी सांगतो, आज एक्सपोर्ट वाल्यांना पसंत आहे माल की तुम्ही 10 टन माल होऊ द्या, आपण एक्सपोर्ट करू.
आणि आपण फाने किती धरल्यात? आपण 10 किंवा कुठे कुठे वादी बघून आपण 11 पण धरलेले आहेत, पण कमीत कमी 10ची वर. आणि आमच्या रावेर तालुक्यामध्ये एक पॅटर्न आहे की 8 फणी किंवा 9 फणीच्या वरती केळी व्यापाराला पसंत येत नाही, पण इथे आपण 10 किंवा 11 सोडल्यानंतरही त्यांना आज पसंत आहे. म्हणजे ही एक खासियत आहे. हे खासियत जी जाणीव झाली. आता जाणीव पण असणं आणि जाणीव ठेवणं पण, साहेब ह्या काही गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत बरं का. पण तुमच्याकडे कष्ट पण आहे, तुम्ही खर्च पण करताय, आणि तुमच्या कष्टाचं जे तुम्हाला नजरेला दिसतंय ह्याची तुम्हाला जाणीव पण आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण मला काय म्हणायचंय, तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, विषय सोडून दिला, बरं का, बरोबर विषय सोडून दिला, आणि आज तुम्हाला इथं जाणीव होती. मग ही जाणीव होऊन बी जर तुम्ही आणखी सोडून दिला तर मग आपल्याला दोघाला पण, समजा तुमच्या जागेवर मी माझ्या जागेवर तुम्ही जरी असला, आपल्याला कोण वाचवेल. मग आज तुम्हाला हितली जाणीव तिकडे घ्या म्हणते बरोबर आहे. म्हणजे ही किती मोठी. मग ही जे आपले काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत की जळगावला मी पण आता खूप वर्षापासून येतोय, की बऱ्याच शेतकऱ्यांचं असं आहे की बुंदा बारीक असला तर अगदी 6 फाने ठेवीत. 6 पाणी, अगदी 10-12 किलोचाच गड असतो, 15 किलोचा पुढे नसतो, पण 10 म्हणजे 6 किंवा 7 असे बारीक ह्याला. आणि जास्तीत जास्त एकदम चांगला असला, तुम्ही म्हणतात तसं 8 किंवा 9 ठेवतात, आणि तुम्ही म्हणतात तसं 8 किंवा 9 जरी फणी ठेवली तर व्यापारी घेताना म्हणतोय की साहेब एवढ्या फणी नव्हते ठेवायला पाहिजे, ती 8 वा 9 काही मी घेणार नाही, 8च तुमची कटिंग करेन, तुम्हाला पसंत आहे का, म्हणजे असं बोललं जातं. आणि दुसरी गोष्ट, व्यापारी कुठलाही असू द्या, आज शेतकऱ्याचा माल घ्यायचा म्हणलं की व्यापारी कुठतरी त्याला कुस लावतो. कुस म्हणजे काय की साहेब ह्याला बघा हे असाच प्रॉब्लेम आहे, त्याला बघा तसाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय, आता सध्या रेट 22 रुपये 24 रुपये चालू आहे, पण तुम्हाला मला 18 द्यावं लागेल, आणि द्यायचं असेल तरच द्या, नाही तर मी येत बी नाही परत. असं एकदम काहीतरी एक कारण सांगणं आणि निघून जाणं. पण वापरा बायोरेनिकचं ज्या वेळेस मार्गदर्शन साहेबांनी जसं आज वापरलंय, व्यापारी 11 फण्या आहेत तरी म्हणतात आम्ही माल बॉक्स पॅकिंगला कटिंग करतो. साहेब किती आनंदाची गोष्ट आहे. हो, आणि साहेब आनंद लागला तर साहेब आम्ही हे सगळं प्लॉट उधळ पण घ्यायला तयार आहे. नुसतं पसंतच नाही, 10-11 पाण्यात ठेवून पसंत नाही तर पाठीमागे लागली साहेब आम्ही सगळं प्लॉटच उधळाच आम्हाला द्या, आम्ही कापतो. म्हणजे विषय काय आहे की तुम्हाला एक जाणीव झाली की वापरा बायोरेनिक मध्ये जे 34 कंटेन त्याची पॉवर आहे. म्हणजे मी माझे केलेले 25,000 रुपये मला माझा म्हणजे भरपूर बेनिफिट त्याच्यापासून भेटणार आहे. म्हणजे प्लस मला प्लस वाटते, कारण मी आज मी केळी करत आहे. मी म्हणजे माझं वय आज 38 आहे. म्हणजे मी कसंही केलं तर मी 15 वर्ष आली केळी करतोय, पण मला 2 डोस सोडल्यानंतर वेगळं जाणवलं. म्हणून मी त्यांना 6 महिन्यानंतर परत माझ्या केळीवरती दुसऱ्या केळीसाठी आपल्याला वापरायचं, म्हणजे मला जाणवते की नाही त्याला सोडायला पाहिजे. म्हणजे तुमच्या 15 वर्षाच्या अनुभवाला वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केलं म्हणा, काय केलेलं आहे. मी मागच्या वर्षी 25ची रास काढलेली होती, पुन्हा एक्सपोर्ट केला, पण 2 फण्यातली अंतरी कमी होती आणि वाधा कमी होता. आता ते तुम्हाला दोन्ही प्लस मध्ये आता किती जाईल अंदाजे घड? हा माझं तरी कसंही केलं तर माझं 27-28चं ऍव्हरेज निघालं पाहिजे, सहज निघालं पाहिजे, सहज निघालं. डिझाईन काटे होते आपण पाहूच, पण सहज निघायला पाहिजे. कारण शेतकरी मित्रांनो, आज विषय असा झालाय की चांगल्या गोष्टीचं शेअरीकरण म्हणजे शेअर होत नाहीत, चांगल्या गोष्टी शेअर होत नाहीत, बरोबर नाही, त्या गोष्टी शेअर झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि विषय असा होतो की ज्या वेळेस चांगल्या गोष्टी शेअर होत नाहीत त्यावेळेस कुणीही कोणाला चांगल्या गोष्टी देत असन, घेत असन, किंवा त्याचे रिझल्ट पण असतील, तर ज्यावेळेस चांगल्या गोष्टी शेअर होत नाहीत त्यावेळेस हे कुठलंही काम असेल कुठल्याही क्षेत्रातलं, ज्यावेळेस त्याचा प्रचार होत नाही, प्रसार होत नाही आणि बोबाटा होत नाही, त्यावेळेस चांगलं काम करणाऱ्याला एनर्जी भेटत नाही. त्याला वाटतं मी करतोय पण मला मान्यच कुणी करेना, मला मान्यच कुणी करेना. पण आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी आज विषय काय झालाय की खूप शेतकरी प्रगतीपथावरती आहेत. आता सरांकडे बी 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्षाच्या अनुभवात त्यांच्या ज्ञानामध्ये त्यांनी वापरा बायोरेनिकची भर टाकून घेतली नाही तर आज त्यांनी कबूल केली. म्हणजे खूप मोठी आनंदाची बातमी आहे. जर 15 वर्षाच्या अनुभवाला जर क्रॉस करीत असेल वापरा बायोरेनिक, आज इथं सगळं समोर नजरेला दिसत असेल, 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे, वादा लांबडा आहे, आणि घड कसे दिसतात, कलर क्वालिटी. आज 8 ते 7 फाण्या धरणारे आज 9 पर्यंत जास्तीत जास्त जाणारे आज सर जर 11 पर्यंत जाते, मी म्हणतो सरासरी 10 आहे, पण कुठतरी एक 5% 10% 11 फाण्या धरल्यात. तर का धरायची बारी आली तर घड तसा दिसतोय म्हणून धरायची बारी आली. त्याला जर वाधाच आहे
तर मग कमी फायदा करण्याचा विषयच येत नाही ना. मान्य न करणारे व्यापारी आज मान्य करतात की आम्ही तुमचा गुदाडा प्लॉट घेतो. तर शेतकरी मित्रांनो, वापरा बायोरेनिक ही टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी बनलेली आहे. विक्रीसाठी, कंपनी स्वतः मोठं होण्यासाठी ह्या ऍग्रिकल्चरमध्ये पाऊल ठेवलेला नाही, तर आपल्या शेतकऱ्याला मोठं करण्यासाठी वापरा बायोरेनिकनी ऍग्रिकल्चरमध्ये पाऊल ठेवलेलं आहे. फक्त कष्ट करणाऱ्याला आज हरून द्यायचं नाही, एवढंच ब्रीद वाक्य आपल्या वापरा बायोरेनिकचं आहे. शेतीमध्ये, ऍग्रिकल्चरमध्ये कुठलंही पीक करत असताना आपल्या शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. कष्ट करताना त्याला उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघालं पाहिजे. निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघालं पाहिजे. शेतीला पण वाटलं पाहिजे की माझ्यासाठी कोणतरी काहीतरी चांगलं देतंय. निघणाऱ्या उत्पादनाला पण चांगलं निघणारं उत्पादन जे आपल्या चांगल्या मंडळींना खायला भेटणार आहे, ते दवाखान्यापासून लांब राहणार आहेत. आणि जो कष्ट करतो त्याच्या नजरेला आज जाणीव होती की माझ्या कष्टाला यश आलं, माझ्या कष्टाला यश आलं. म्हणजे बघा, जसं सकाळच्या पारी उठल्यानंतर आपल्याकडे पहिल्यांदा अंगण झाडलं जातं. उठल्यानंतर सगळ्यांच्या घरी, बरोबर, घर असं अंगण असं झाडलं जातं. बरं, ते अंगण झाडलंच नाही, 8-15 दिवस, महिनाभर झाडलंच नाही, तर आपल्या नजरेला ती बघू वाटतं का? नाही, बघू वाटत नाही. बरं, ज्या वेळेस अंगण झाडायच्या आधी आपली नजर जाते त्या अंगणावर आणि अंगण झाडल्यानंतर आपली नजर जाते, त्यावेळेस काय वाटतं? स्वच्छ वाटतं ना. बरोबर आहे का? तिथे जाऊ लागतं, उभं राहू वाटतं माणसं. हा, तसं ज्या वेळेस कुठलाही शेतकरी ऍग्रिकल्चरमध्ये कुठलंही पीक ह्या जमिनीवरती घेत असताना वापरा बायोरेनिक ज्या वेळेस तुम्ही वापरणार आहे, त्यावेळेस तुमचं शेत, तुमच्या रानामध्ये कुठलंही पीक असू द्या, ते इतकं प्रसन्न दिसणार आहे तुम्हाला की त्या प्रसन्नमध्ये तुम्हाला एवढी एनर्जी मिळून जाणार आहे की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठलंही काम करताना, कष्ट करताना, खर्च करताना तुम्हाला कुठलाही संकोच वाटणार नाही. आणि तो संकोच ज्या वेळेस मनामध्ये येतो त्यावेळेस वाटतं की मी केलेलं कष्ट वाया चाललंय, मी कष्ट तरी का करू, मग मी करतो दुसरं काहीतरी. आणि मग ज्यावेळेस आपला कष्टकरी शेतकरी जर हरण, तर त्याला जर आपण वाचू शकलो नाही आणि आपण जर हे व्हिडिओ सगळे साक्षात्कार सर अगदी मोकळ्या मनाने सांगतात, हे जर आपण व्हायरल करू शकलो नाही, फुकटचे व्हायरल करू शकलो नाही, पाहता पाहता चांगलं वाटतंय, युट्यूबला दिसतंय, फेसबुकला दिसतंय, हे जर आपण केळी क्षेत्रातले शेतकरी असेल किंवा इतर जे काही आमचे व्हिडिओ असतील ते तुम्ही जर शेअर करू शकले नाही, तर येणाऱ्या दिवसामध्ये दिवस आपले असे येतील की ऑर्गॅनिक जेवढं आपले शेतकरी कमी वापरतील आणि जेवढं कमी वापरणारे शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक केमिकल वापरून पिकवलेली शेती जेवढे आपले सगळे मंडळी खातील, तर दवाखाने फुल भरतील, 100% भरणार. आणि जर ऑर्गॅनिक आपला शेतकरी जास्तीत जास्त वापरेल आणि ऑर्गॅनिक वापरलेलं अन्न आपल्या सगळ्या मंडळींना खायला भेटल, तर दवाखाने कमी भरतील. हे जे उत्तर आज मी सांगतोय, ह्यासाठी वापरा बायोरेनिकनी इतकं खूप मोठं ही अगदी मनावरती घेतलेलं आहे की आज बारीक जर अभ्यास केला, कुठला तरी एक असा रोग येतोय किंवा आजार होतोय की त्या आजारात जो पण त्या आजारी पेशंटला घेऊन दवाखान्यात जातोय, तो स्वतःचं सगळं जेवढं काय पिढी जात असन किंवा त्यांनी स्वतः कमवलेलं असन, ते सगळं विकून तो पेशंट नीट करायचा प्रयत्न करतोय. ती सगळं विकून तो पेशंट नीट होत नाही, तो पेशंट पण दगावतोय. आणि ती जी काय वडिलोपार्जित शेती असेल किंवा 2 गुंठ कुठं घेतलेली असेल किंवा राया ठेवलेली जागा, ती विकून पण पेशंट वाचत नाही, पेशंट पण जातोय, जागा पण जातोय. पाठीमागच्या राहिलेल्या माणसाला खूप मोठा त्रास यातना भोगावा लागतो. आणि ह्याचं कारण मूळ एकच आहे, पेरलं ती उगावतं. मराठी म्हण जशी आहे, आपण ह्या शेतीतनं निघणारं अन्न आज निकृष्ट दर्जाचं खाण्यात येत आहे. काल फवारलेलं कीटकनाशक, बुरशीनाशक ते 10-12 दिवसांनी तोललं पाहिजे कुठलंही फळ, ते आपल्याकडे लगेच भाजीत येतंय. सकाळी फवारलं, संध्याकाळी तोललं, दुसऱ्या दिवशी विक्रीत आलं, तिसऱ्या दिवशी आपल्या भाजीत आहे. म्हणजे त्याला आणखी 5-6 दिवस टाइम होता, तोपर्यंत भाजीत आलं, भाजीतनं पोटात गेलं, पोटात इथं काही ती नीट पचलं नाही, त्यांनी कुठला तरी एक विकार बाहेर काढला. विकार बाहेर काढल्यानंतर दवाखान्यात जावं लागलं, डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, 2 लाख लागतील, 5 लाख लागतील, तर मी तुमच्या पेशंटचं ऑपरेशन करतो. ते 5 लाख लागतील, 10 लाख लागतील, अर्धा कोट लागतील, 50 लाख लागतील किंवा 1 कोटी रुपये लागतील. ते जे काही डॉक्टर सांगतात, आपल्या माणसावरती आपलं प्रेम असतं. प्रत्येक जण ते पैसे कसे पाहिजे तसे ऍडजस्ट करतो, 2 रुपयाने काढतो, कोणी 5 रुपयाने काढतो, कुणी कुणाला न मागता आहे ते सगळं विकून टाकतो. आणि डॉक्टर शेवटच्या परिस्थितीत सांगतो की साहेब, आम्ही तुमचे पेशंट वाचू शकलो नाही. डॉक्टरचा प्रयत्न खरा असतो, मला म्हणत नाही की डॉक्टरवर टीका करतोय, मला अजिबात माझा उद्देश नाही. पण त्यांनी एक शब्द ज्या वेळेस सांगतात की आम्ही तुमचा पेशंट वाचू शकलो नाही, आमचे खूप प्रयत्न होते, तर आपण तिथं काही बोलू शकत नाही. कारण पहिल्या सह्या केल्यात, ते पण प्रामाणिकपणे आबादल्यात. म्हणजे सगळीकडून आपण असं फिट होतोय की आता मी काय करू. हे इतकं खूप मोठं दुखणं आहे
ह्या दुखण्याचं औषध म्हणून वापरा बायोऑर्गॅनिकनी 34 प्रकारचे कंटेन असे बनलेले आहेत. टाकलेल्या खतांचं विघटन आपटेक अधिक आज इथं सर इथं सांगते की उत्पादन असे. आणि हे जर ऑर्गॅनिक तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवत चला, व्हायरल करा, फेसबुकला अपलोड करा. आपल्याला शेतकरी वाचवायचा आहे. शेतकरी ज्या वेळेस वाचन त्याच वेळेस सगळे आनंदी असतील. ज्या वेळेस शेतकरी वाचन त्याच वेळेस सगळे आनंदी असतील. शेतकऱ्याला जर वाचवायचा कोणी प्रयत्न नाही केला तर प्रत्येकाच्या घरात दुःख नसेल. आणि ते तुम्ही बघताना तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ पाहिले होते मनावर घेतलं नाही, व्हिडिओ पाहिले होते मनावर घेतलं नाही. मनावरच घ्यावं लागेल. तुम्हाला काय वाटायचंय वाटून द्या, चांगलं वाटून द्या, वाईट वाटून द्या, मला त्याची काही देणं नाही. काळाची गरज आहे ऑर्गॅनिक. आणि ह्या ऑर्गॅनिकला जर आपण स्वीकारलं सगळ्यांनी तर येणारे दिवस आपल्यासाठी असे येतील. स्वर्ग म्हणतो ना, तिथंच स्वर्ग बनेल. तर तुम्ही जसं आहे तशी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, अगदी तळमळीने दिली. कारण आज खरं सांगायला पण खूप हिंमत ताकद लागते. हो, जे सत्य ते सत्य सांगावं लागेल. सत्य सांगायला पण खूप दबागते. पण आज मला तुमचं कौतुक करावं असं एक वेगळं वाटतं. मी मान्य करतो ना हो की आजपर्यंत मी जळांसाठी खर्च केलेला नाही. या खेळीमध्ये जळांसाठी कुठलाही खर्च केलेला नाही. इथे की जळा वाचवायचे आहे मला, जळांवरती खर्च केलेला नाही. किंवा तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघसान ज्या टायमाला सुरुवातीला आम्ही वापरलं त्याच्या सुरुवातीला जर बघितलं तर इथे केळी ही खालतीवर झाली होती, खालीवर होती. ही केळी खालीवर होती. त्याच्यानंतर मी सोडल्यानंतर म्हणजे आम्हाला फरक जाणवला त्याचा. आणि तुमचे जे कन्सल्टंट आहेत दुकानदार, हा, त्यांनी पण मान्य केलं की तुम्ही जादू काय केला. तर मी त्यांना सांगितलं की मी वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं. त्यांनी पण मान्य केलं. नो, माझे इतर प्लॉट सुद्धा आहेत, तेच कन्सल्टंट बघतात माझी. फक्त ह्या केळीला आपण वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं होतं म्हणून ते सुद्धा मान्य करतं की नाही याच्यात काहीतरी वेगळा पण आहे. म्हणजे सरांनी परत एकदा सांगितलं शेतकरी मित्रांनो. तर माझी परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही हे व्हिडिओ पाहता आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकचे तुम्ही शेअर करा. ही वापरा बायोऑर्गॅनिक अशी कंपनी बनलेली आहे की मार्केटमधलं कुठल्याही शेतकऱ्यांनी काय पण आणून टाकू द्या जमिनीमध्ये, वॉटर सोलेबल, दाणेदार, शेणखत, लेंडी खत, कोंबड खत, मळी, ह्या सगळ्यांचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, सगळ्या खताची डिफिशियन्सी भरून काढणे, उत्पादन अपेक्षेपासून जास्त देत असताना ऑर्गॅनिक देणे, खूप मोठी काळाची गरज आहे की वापरा बायोऑर्गॅनिक पूर्ण करते. तर सरांनी जी अगदी मनापासून जी माहिती दिली त्याबद्दल सरांचं मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद.